योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चौधरी परिवाराकडून आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. याकरता उपस्थित आदरणीय मंदाताई आणि संपूर्ण चौधरी परिवार, आदरणीय श्रद्धेय डॉक्टर डांगरे आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिपाठ ही ज्ञानेश्वर महाराजांची संसारात राहून परमात्मा प्राप्तीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांकरता केलेली एक अतिशय सुंदर अशी रचना आहे. या अभंगांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं महात्म्य आपल्यासमोर गायलेलं आहे. नाम हे परमात्मा प्राप्तीचं अत्यंत सुलभ असं साधन, विशेषतः कलियुगामध्ये या साधनाचा विशेषत्वानं विचार वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सर्वत्र झालेला दिसून येतो. अनेक दोषांनी युक्त असणारं हे कलियुग, पण या कलियुगाचा विशेष सांगायचा झाला तर इथं केवळ भगवंताच्या नामचिंतनानं भगवत प्राप्ती होते, हा या युगाचा विशेष मानला गेला. श्रीमद भागवताच्या 12 स्कंधामध्ये भगवान शुकाचार्य परीक्षितीला सांगताना हे सांगतात, कलेर दोषनिधे राजन अस्ति एको महान गुणः, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परम व्रजेत. म्हणून या नामाचं विशेषत्वाने महिमान सकल संतांनी गायलेलं दिसून येतं. महात्म्य सांगायचं म्हणजे काय याचा विचार करताना नामाचं महात्म्य हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 3 रूपाने आपल्या समोर व्यक्त केलंय. एक नामाचं स्वरूप, दुसरी नामाची साध्य रूपता आणि तिसरी नामाची साधन रूपता. या 3 प्रकारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नाम महात्म्य इथे आपल्या समोर स्पष्ट केलंय. आणि हे नाम महात्म्य गाताना ज्ञानेश्वर महाराजांनी 2 पद्धतीनं ते नाम महात्म्य आपल्या समोर ठेवलंय. एक अन्वय रूपाने आणि दुसरं व्यतिरेक रूपाने. व्यतिरेक रूपाने ठेवणं म्हणजे अतद्व्यावृत्ती रूपानं ठेवणं आहे. नाम सोडून अन्य साधनांची व्यावृत्ती आणि नामाचं महात्म्य गाणं. त्याच्यात नामाचं महात्म्य स्पष्ट रूपानं जरी पहिल्या चरणामध्ये गायलेलं नसलं तरी नामा व्यतिरिक्त जी साधनं भगवत प्राप्तीकरता प्रसिद्ध झालेली आहेत आणि जी शास्त्र निर्दिष्ट आहेत, अशा साधनांची व्यावृत्ती ज्या काही विशेष कारणाने करावी लागते, त्या कारणांचा संदर्भ देत ज्ञानेश्वर महाराजांनी अतद्व्यावृत्तीपूर्वक व्यतिरेक रूपानं नाम महात्म्य या अभंगाच्या सुरुवातीला गायलेलं आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचा विचार काल आपण करून आलो. योगयागानं भगवंताची सिद्धी होणार नाही. मग हे का सांगितलं गेलं? शास्त्राला येणारं वैयर्थ्य, त्याचा विचार, त्याची संगती कशी लावणार आहात? तर त्याचा विचार काल आपण बोलून आलो की इथे योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, इथं योगयागाचा निषेध नसून योगयागाच्या अधिकाराच्या अभावामध्ये त्याची सिद्धी होणार नाही हे सांगणं चालू आहे. शास्त्राचा निषेध नाही आहे.
योगाचा निषेध नाही आहे, यागाचा निषेध नाही आहे. संतांच्या वाङ्मयाचं हे फार मोठं लक्षण असतं की संत आपल्या वाङ्मयामध्ये कुठल्याच मताचा अनादर करत नसतात. नाहीतर वाङ्मय निर्मिती करत असताना स्वमताची स्थापना, स्वपक्षाची स्थापना करणं, आपल्याकडे वेदांतामध्ये किंवा मीमांसेमध्ये आपण जर बघितलं असेल तर 4 पद्धतीनं हा विचार मांडला जातो. जल्प, वितंडा, वाद आणि संवाद या 4 पद्धतीनं तो विचार केला जातो. मग ते वक्तृत्व असो अथवा लेखन असो, जल्प, वितंडा, वाद आणि संवाद हे 4 प्रकार आहेत. याच्यातल्या जल्पाचा आणि संवादाचा आपण फार कधी विचार करत नाही, पण वितंडवाद मात्र असतो. मधलं जे आहे ते मात्र असतं. स्वपक्ष स्थापनावती विजिगुष कथा जल्पहा असं त्याचं लक्षण आलं आहे गौतम सूत्रामध्ये. जाऊ द्या, आपल्या मताची स्थापना करताना बऱ्याच लोकांना इतरांच्या मताचं निराकरण केल्याशिवाय स्वमताची स्थापना करता येत नाही. हा त्यांच्या स्वमताच्या अज्ञानाचा परिणाम असतो असं संत वाङ्मयाने निर्दिष्ट केलं आहे. आपलं मत जर आपल्याला निश्चयात्मक भूमिकेतून कळालेलं असेल आणि जर ते त्याच पद्धतीनं अनुभवाला आलेलं असेल तर त्या मताची स्थापना किंवा त्या मताचं प्रतिपादन करताना अन्यांच्या मताचं निराकरण करण्याचं कारणच राहत नसतं. निश्चयात्मक अनुभवामध्ये अनुभवात संदिग्धता असेल तर काय करावं हा प्रश्न वेगळा, परंतु निश्चयात्मक अनुभवामध्ये अन्य मताच्या निराकरणाची काही गरज उरत नाही, कारणच राहत नाही. त्यामुळे संत वाङ्मय कधी अन्य मताचा अनादर करत नाही. आपण गीतेवरच्या अनेक टीका वाचल्या असतील, अगदी जगद्गुरू शंकराचार्यांपासून अलीकडे अगदी शेवटी आपण जर चांगली महत्त्वाची टीका म्हणून आपण लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यापर्यंत जरी आलो तरीसुद्धा या सर्व गीतेवरच्या टीका स्वमताची स्थापना करता 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 अन्य मतांच्या दोषांचंही चिंतन करतात. ते एका विशिष्ट मांडणीमध्ये आवश्यकही असतं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही कुठल्याही मताचा निषेध करत नाही. उलट पक्षी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वाङ्मय गणेशाची मूर्ती आपल्यासमोर उभी केलेली आहे त्या वाङ्मय गणेशाचं चिंतन करताना त्याला 6 हातांचा गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायाच्या नमनामध्ये मांडला. ते का मांडला, कशा करता मांडला, 6 हाताच्या गणेशाचं चिंतन काय, कशा करता तसं करावं लागलं, 6 हाताचा गणेश आहे का नाही इतिहासामध्ये पुराणांमध्ये वगैरे हा प्रश्न सोडून द्या. परंतु ते सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. विसंवाद असला तरी 6 हात एकाच गणेशाचे आहेत हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विसंवाद असणार पण कुणाच्या मताचा अनादर करणं नाही आहे. योगाचा अनादर ज्ञानेश्वर महाराज करणार नाहीत. योगाने काय देव प्राप्त होतो का, कशा करता योग, असं ज्ञानोबा कुठेही बोलत नाहीत. म्हणून शास्त्राचा निषेध नाही आहे, योगयागाचा निषेध नाही आहे. योगयागाकरता आवश्यक असणाऱ्या अधिकाराचा अभाव आज कलियुगामध्ये दिसून येतो हे सांगणं चालू आहे. आणि त्या अधिकाराच्या अभावामुळे या भगवंताची सिद्धी या साधनेतून करता येत नाही. ती शास्त्राला करता येत नाही असं नाही, ती आम्हाला करता येत नाही ही आमची अडचण आहे. शास्त्र करतच असतं, योग करतच असतो. योगानं भगवद्रूप झालेले अनेक महात्मे आहेत, यागानं भगवत पदाला पोचलेले अनेक महात्मे आहेत. परंतु त्यांचा अनुभव खोटा ठरवण्यात तात्पर्य नाही आहे. याच्याकरता योग यागविधी येणे नोहे सिद्धी हे सांगितलं. प्रश्न असा निर्माण होतो की योगयागाने भगवंताची सिद्धी होत नाही.
ठीक आहे, आमचा अधिकार नाही, योगा करता लागणारा अधिकार आम्हाला संपादन करता येत नाही. अभ्यास वैराग्याभ्याम तर निरोधा हा या सूत्राच्या आधाराने आम्ही पुढे गेलो तर योगश्चित्तवृत्ती निरोधा करता लागणारा वैराग्य आणि अभ्यास या दोन्हीची सिद्धी आमच्या जीवनामध्ये या जन्मात होणं शक्य नाही. कारण नवे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे वगैरे वगैरे वैराग्याची चिंतनं पुष्कळ आहे. वैराग्य हे ज्ञानाकरता आवश्यक आहे. नाही तर वैराग्य ज्या ज्या मार्गानं परमात्म प्राप्ती होते त्या त्या सर्व मार्गामध्ये वैराग्याची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हटलंय, वीतरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. भूमिका तुमची कोणती असू द्या, त्याच्यामध्ये वीतराग म्हणजे वैराग्य, या वीतरागासारखा वैराग्यासारखा सखा जोडून ठेवला असेल तरच तुमची वाटचाल सुकर होणार आहे, नाहीतर नाही. कर्ममार्गानं चालणाऱ्यांना कर्मफलाची अनासक्ती म्हणजे वैराग्य ठेवावं लागतं. आचार्यांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये हे साधन चतुष्टयाचं विवरण करताना ज्या व्याख्या केल्या आहेत ना, त्याच्यामध्ये वैराग्याची व्याख्या हीच केली आहे. तो क्रमही सांगितला. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहामूत्र फल भोग विराग तदनंतरम. इहामूत्र फल भोग विराग, हा विराग कोणता आहे, हे वैराग्य कोणतं आहे? कर्म केल्यानंतर कर्माच्या फलाविषयी अनासक्त राहणं हे वैराग्य आहे. म्हणजे फलत्यागात वैराग्य कर्ममार्गात सांभाळावं लागतं. ज्ञानमार्गामध्ये तर वैराग्य वाचून गत्यंतर नाही, ज्ञानसिद्धच होत नाही. विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणेची नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विरक्तीशिवाय ज्ञान जगूच शकत नाही. भक्तीचा विचार केला तर भक्तीत वैराग्य लागत नाही का? कोण म्हणतं भक्तीत वैराग्य लागत नाही? ज्याला भगवन नाम आवडलं त्याला जर गुलाबजामही आवडत असतील तर एकतर त्याचं नामाचं आवडणं तरी खोटं आहे, नाहीतर पदार्थाचं आवडणं तरी खोटं आहे. चालत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. सर्वस्वाचा त्यागच होतो भक्तीमध्ये. मी भक्तीही करतोय आणि तेवढ्याच आवडीनं मी प्रपंचही करतोय असं होत नसतं. पंचदशी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मानवी वृत्तीचा हा स्वभाव आहे म्हणा, ही अपरिहार्यता आहे की माणसाची वृत्ती एका कालामध्ये एकाच विषयाचा भोग घेऊ शकते. एक समयावच्छेदाने दोन विषयाकडे जाणं हा वृत्तीचा स्वभाव नसतो. वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाला विषय करू शकते. ती 100 पदार्थांना एक कालामध्ये विषय करत नाही. याच्याकरता उदाहरणं वगैरे सोडून द्या. त्यामुळे आम्हाला भक्ती करायची आहे ना, आम्हाला तेवढ्याच आवडीनं, तेवढ्याच तन्मयतेनं, तेवढ्याच अनन्यतेनं प्रपंचही करायचा आहे असं होत नाही. त्यावेळेला प्रपंचाचा त्यागच होतो, देहभावाचा त्यागच होतो. कबीर महाराजांना कुत्रं चावलं आपण नेहमी सांगतो. नामस्मरण करत काशीच्या रस्त्यावरून चालले होते, कुत्र्यानी पायाचा लचका तोडला, तो मांस लोंबायला लागला. तर लोकांनी त्यांना सांगितलं, अहो कुत्रं चावतं. ते म्हणाले, कुत्ता जाने चमडा जाने. या देहभावाचा त्याग का झाला? अंतःकरणामध्ये भक्ती आहे ना. म्हणजे भक्तीचा आनंद घेत असताना प्रपंचाचा आनंद एकसमयावच्छेदाने घेता येत नसतो. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. योगाच्या बाबतीत विचार केला तर योगात वैराग्य लागत नाही का? वैराग्याशिवाय योग चालवून दाखवा. अनासक्त अंतःकरण त्याचाच निरोध होतो, आसक्त अंतःकरणाचा निरोध होतच नाही. अभ्यास वैराग्याभ्याम तर निरोधा, त्याचीच री भगवंतांनी ओढली 6व्या अध्यायामध्ये गीतेच्या. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास वैराग्याभ्याम तर निरोधा म्हणणं काय, आणि अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते म्हणणं काय? अर्थ एकच आहे त्याचा.
हे सगळं आम्हाला होणार आहे का? अभ्यास नुसता करणं वेगळं, अभ्यास दृढ होणं वेगळं. आपण काल बोलल्याप्रमाणे, म्हणून आमच्याकडून हा अधिकार सिद्ध होत नाही, म्हणून येणे नोहे सिद्धी. तुमच्याकडून याची सिद्धी होणार नाही. बरं, आमच्या अधिकाराची आणि आमच्या सामर्थ्याची ज्ञानेश्वर महाराजांना पूर्ण कल्पना आहे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर आपण आपल्याला तेवढे ओळखत नाही जेवढे संत आपल्याला ओळखत. सरळ सांगायचं झालं तर आपण स्वतःला तेवढे नाही ओळखत जेवढे ज्ञानेश्वर महाराज, समर्थ तुकाराम महाराज आपल्याला ओळखू शकतात, ओळखतात. ते आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात. म्हणून जर कोणी विचारेल की ठीक आहे, आम्हाला या योग यागाने कदाचित भगवत सिद्धी करता येणार नाही, पण काही ना काहीतरी लाभ प्राप्त होईलच ना. प्रकृती दृष्टीनं काही लाभ होईल, यागानं कदाचित भोग दृष्टीनं काही लाभ होईल, उच्च प्रतीचा भोग तरी मिळेलच ना. हां, हे होईल, हे होईल. योगानं कदाचित आम्हाला चित्तवृत्तीचा निरोध करून परमात्म सिद्धी करता येणार नाही, पण योगानं आमची प्रकृती चांगली राहील, आमचं स्वास्थ्य चांगलं राहील, आम्हाला मनःप्रसाद राहील. एवढं तरी होईल की नाही? हां, होईल. मग एवढं मिळालं तर हरकत काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मिळण्याला अडचण नाही आहे, पण या सगळ्या अवांतर फलाची प्राप्ती ही दोषपूर्ण या कारणाने होते. त्याचं कारण हे आम्ही मिळवतो, पण याच्या बरोबरीनं एक गोष्ट आमच्या अंतःकरणात त्याच्या बरोबरीनं हातात हात घालून चालत येते, ते म्हणजे वायाची उपाधी, दंभ, धर्म. प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यप्रवृत्तीतून अपेक्षित असणाऱ्या मुख्य फलाची प्राप्ती होईलच याची शाश्वती देता येत नाही. त्याला कारणं अनेक आहेत. काही स्वातंत्र्याची कारणं आहेत, काही पारतंत्र्याची कारणं आहेत. परंतु त्याच्या अवांतर फलाची जी प्राप्ती होते त्या प्राप्तीचाही स्वीकार करायला अडचण नसते, पण त्या प्राप्तीतून दोष आपल्या ठिकाणी येतात. वायाची उपाधी, दंभ, धर्म. आमच्या ठिकाणी दंभ निर्माण होतो. म्हणजे योग याग हे जे धर्म आहेत ते आमच्या ठिकाणी दंभ नावाची वायाची उपाधी निर्माण करून ठेवतात. हा दोष येतो. आणि मग तो दंभ आला की काय होतं, याच्याकरता स्वतंत्र चिंतन करण्याचं कारण नाही. ही साधन न होता ती आमच्या आनंदाच्या मार्गातले प्रतिबंध होतात, ही अडचण आहे. भले आम्हाला त्याच्यातून अपेक्षित असणाऱ्या मुख्य फलाची प्राप्ती न होऊ दे, पण निदान जे प्राप्त झालंय ते प्रतिबंध तरी न ठरू देत ना. सामान्य माणसाचं मानसशास्त्र आपण बघितलं तर हीच भावना असते. मिळावं ही अपेक्षा आहे, पण नाही मिळालं तर निदान हातातलं तरी जाऊ नये, एवढी तरी अपेक्षा असूच शकते ना. मग हे दंभाधिक जे दोष आहेत ते दोष आमच्या पारमार्थिक सोडून द्या, पण आपण आपल्या प्रापंचिक मार्ग वाटचालीवरचे सुद्धा प्रतिबंध ठरायला लागतात, कारण ते उपाधी आहेत. म्हणून काल आपण बोललो त्या पद्धतीनं नाथ महाराजांनी म्हटलंय, जे जे करावे साधन ते ते साधनी रिघे साधनाभिमान. ते ते साधनी रिघे अभिमान, साधनाभिमान. त्या त्या साधनेमध्ये साधनेचा अभिमान निर्माण होतो. म्हणजे योगाने आम्हाला भगवत सिद्धी तर नाहीच नाही, पण तो योग आमची उपाधी ठरतो. आणि ती उपाधी म्हणून उपाधी आली. उपाधी हा शब्द संस्कृत आणि मराठीमध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही वापरला जातो. तो उपाधी आणि ती उपाधी. संस्कृतामध्ये तो पुल्लिंगी वापरला जातो, मराठीमध्ये स्त्रीलिंगी वापरला. ती उपाधी असं मराठीत म्हणतो आपण, संस्कृतामध्ये तो पुल्लिंगी वापरला जातो. उपाधी मी मराठी बोलतोय म्हणून स्त्रीलिंगी घेतोय. ती उपाधी आमच्या जीवनात आली, कारण मला ती आली हे म्हणणं जास्त सोपं चाललंय, कारण त्याच्याने वाटोळ होणार आहे. त्याच्यामुळे ते मला जरा सोपं चाललंय. म्हणजे तशा अर्थाने नाही, तुमच्या मनात काय काय लपलंय मला माहिती नाही, पण मी ज्या कारणाने सांगतोय, कारण काय आहे, नामदेव रायांनी हे म्हटलंय. नामदेव रायांचं वचन आहे,
नामदेव यांनी असं म्हटलंय, आपुलीच आवडी धरुनी खेळिया आप आपणा ते व्याले रे, जोपना कारणे केली बायको तिने एवढे वाढविले रे. हे त्यांचं मत आहे. त्यामुळे ती उपाधी एकदा जीवनामध्ये प्रविष्ट झाली की ती उपाधी मग सगळा त्रास करतेच. कारण उपाधीचं कामच आहे ते. उपाधीचं कामच आहे. आपले धर्म दुसऱ्यावर लादणं आणि त्या धर्माने अन्य वस्तू युक्त आहे असा भ्रम निर्माण करणं हे उपाधीचं कार्य आहे. उपाधी काय करते? स्वसमीपे स्थिते वस्तूनी या स्वधर्मम आधत्ते सहा उपाधी, असं उपाधीचं लक्षण आलंय वेदांतामध्ये. आपल्या समीप असलेल्या पदार्थावर स्वतःचे धर्म जी लादते आणि खोट्या रूपानं त्याला प्रकट करते, व्यक्त करते, ती उपाधी असते. असं आहे. आता त्याचा विचार आपण करा. वेदांतामध्ये स्फटिकाचं उदाहरण त्याच्याकरता दिलं जातं. जास्वंदाचं फूल आहे, लाल जास्वंद. त्या लाल जास्वंदावर स्फटिक ठेवला की तो स्फटिकही लाल दिसतो. स्फटिक लाल आहे का? तर लाल नाही आहे. मग लाल का दिसतो? जास्वंद त्याच्या खाली आहे म्हणून. मग त्या जास्वंदाने काय केलं की आपला स्वतःचा लालपणा हा धर्म रंग नसलेल्या स्फटिकावर आरोपित केला आणि स्फटिक लाल आहे असा स्फटिकाचा खोटेपणा लोकांमध्ये प्रकट केला. उपाधीचं काम हे असतं. आपण तसे स्वभावतः शुद्धच असतो स्फटिकाप्रमाणे, पण कुठली तरी उपाधी चिकटवून घेतली की ती उपाधी तिचे धर्म आपल्यावर लादते आणि आपल्याला विनाकारण रंगीबेरंगी दाखवत राहते. हे उपाधीचं कार्य आहे. आपण एकच असतो, पण मध्ये आरसा नावाची उपाधी आली की आपणच स्वतःला दोन रूपात बघायला लागतो. पण उपाधी टिकत नाही. उपाधीचा अर्थ असाच आहे, जर ती टिकेल तर ती उपाधी नाही. कारण टिकणारा फक्त परमात्मा आहे. परमात्मा म्हणून उपाधी म्हणजे काय? तर परमात्मा सोडून बाकी जे जे काही आहे ते सगळ्या उपाध्याच आहे. परमात्मा सोडून काही म्हणा तुम्ही, ती उपाधीच आहे. ते उपाधीचं एक लक्षण आलंय. म्हणजे लक्षण म्हणता येणार नाही, पण त्याचा एक गमतीनं अर्थ सांगितला जातो. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये, डॉक्टर मी चुकत असेल तर मला सांगा, आपण आधी आणि व्याधी असे रोगाचे प्रकार केले जातात. व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग. उप हा शब्द आपण पूर्वी या अर्थाने वापरतो. पूर्वी, त्याच्या आधीचा, म्हणजे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी म्हणजे त्याच्या आधी, त्याच्या आधी येणार. उपाधीमध्ये एक आधी आहे म्हणजे मानसिक रोग. त्याच्या आधी आमच्या जीवनात मानसिक रोग निर्माण होण्याच्या पूर्वी जी आपल्या जीवनात येते तिला उपाधी असं म्हणतात. उपआधी, उपाधी म्हणजे उपाधी आली की मनाला चिंता लागलीच. उपाधी आली की दंभ आलाच. उपाधी आली की अहंकार आलाच. उपाधी आली की अमुक तमुक आलंच. ते सगळंच आलं. आणि मग ही उपाधी आली की ही उपाधी काय करते? दंभ निर्माण करते. उपाधी वाईट असते. त्या संबंधात फार बोलत नाही आता. वायाची असं ज्ञानोबारांनी स्वतःनीच म्हटलेलं असल्यामुळे मला त्याचा फार विचार करायचं कारण नाही. धर्म चांगला असतो, पण त्या धर्माचा हा दोष असतो की तो धर्म कदाचित आपल्या ठिकाणी अहंकार वाढवू शकतो. तो आपल्या ठिकाणी दंभ निर्माण करू शकतो. अहंकार वेगळा, दंभ वेगळा. अहंकारामध्ये मीपणा व्यक्त करणं हा भाग असतो आणि दंभामध्ये मीपणा व्यक्त करायचा नसतो. पण सत्य लपवून असत्याला सत्य म्हणून प्रकट करणं हा दंभ आहे. मीपणा व्यक्त करण्याचा भाग नाही. सत्य लपवायचं म्हणजे आम्हाला भगवंताची सिद्धी याच्याने करता आली नाही हे लपवायचं. आणि आमच्यासारखा योगी, आमच्यासारखा सिद्ध पुरुष दुसरा नाही हे नसलेलं खरं म्हणून लोकांच्या माथी मारायचं हा दंभ आहे.
अहंकारामध्ये मी योगी आहे एवढाच अहंकार येईल, मी याज्ञिक आहे एवढाच अहंकार येईल. पण दंभामध्ये आम्ही याज्ञिक आहोत तर आम्हाला परमात्मा प्राप्ती झाली पाहिजे, आम्ही योगी आहोत तर आम्हाला परमात्मा प्राप्ती झाली पाहिजे, ती झालेली नाही हे लपवायचं. आणि मुख्य फलाला लपवून अवांतर फलालाच मुख्य फल म्हणून समाजाच्या समोर मांडण्याचं काम दंभ करत असतो. दंभाचं काम हे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वायाची उपाधी दंभधर्म. मग हा दंभ काय करतो काय नाही, दंभानं युक्त कोण असतं, ते 16वा अध्याय 17वा अध्याय दोन्ही ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये पाहायला सापडेल. आत्ता मला फार विचार त्याचा करायचा नाही. पण अहंकारामध्ये मीपणा ज्या पद्धतीनं व्यक्त होतो त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू नसतो. तुम्ही मला माना, तुम्ही माझं गुणगान गा, तुम्ही माझा सत्कार करा, कारण मी म्हणजे श्रेष्ठ आहे, माझ्यासारखं कुणी नाही आहे, एवढंच सांगणं चालू असतं. पण दंभामध्ये काय होतं, दंभामध्ये नुसता मीपणा व्यक्त होत नाही, दंभामध्ये लोकांना फसवलं जातं. हा दोष आहे. अहंकार फसवत नाही, अहंकार फक्त मीपणाचा उदो उदो करतो. पण दंभामध्ये मात्र लोकांची फसगत करण्याचा हेतू असतो. आणि मग नाही त्या उपाध्या स्वतःचे कर्तृत्व म्हणून मिरवल्या जातात. आता ती उपाधी किती पद्धतीनं आपल्याला हे उपाधी काय करते, फसवते ना. म्हणून दंभाबरोबर उपाधीचा विचार जो केला ना, अहंकार आहे पण अहंकार जन्मजात आहे. जन्माला येतानाच अहंकार दिलाय जीवाला. आपण ज्ञानेश्वरी पहा, गाथा पहा, मी सगळीकडची प्रमाणं आपल्याला देईन हवी तर. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. जीवाच्या उत्पत्तीचा विचार करता किंवा ज्ञानेश्वरी वाचा, पाचाही गाठी पडे देहा कारुजई उघडे, तो नाचवी चहूकडे अहंकारुगा, नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा अहंकार आहे, तो जन्मजात आहे. पण दंभ जन्मजात नसतो. दंभ हा प्राप्तिपूर्वक असतो. आपल्याला काहीतरी मिळावं लागतं तर दंभ आहे, काहीच मिळालं नाही तर अहंकार असू शकतो पण दंभ नसतो. दंभामध्ये मला काहीतरी मिळावं लागतं, मिळालेलं चुकीचं आहे, अर्धवट आहे, हे फक्त मलाच कळावं लागतं आणि ते इतरांना कळू नये याच्याकरता जो आविर्भाव व्यक्त होतो त्याला दंभ म्हणतात. दंभाचा विचार करायचा झाला तर या पद्धतीनं त्याचं एक मानसशास्त्रीय विश्लेषण आपल्याला करणं शक्य आहे. काहीतरी मिळवावं लागतं दंभ निर्माण होण्याकरता. बरं, मिळालेलं पूर्ण आहे का, तर पूर्ण नाही आहे. पण हे सगळ्यांना माहिती आहे का, नाही. आळीमिळी गुपचिळी, फक्त मला माहिती आहे, माझ्यापुरतं मला माहिती आहे की जे मिळालंय ना ते मुख्य फल नाही आहे, हे अवांतर फल आहे. योगशास्त्रामध्ये योगाचा अभ्यास करताना मध्ये सिद्धी प्राप्त होतात. स्वीकारायच्या की नाही ते त्या योग्याच्या मनावर अवलंबून आहे. तो जर एकालंबनात्मक योग साधत असेल आणि निर्विकल्प समाधी हेच जीवनाचं ध्येय मानत असेल तर तो स्वीकारणार नाही. पण लोकांना जाता जाता मिळेल ते गोळा करत जायची सवय असलेला योगी असेल तर तो सिद्धी स्वीकारतो. आणि सिद्धी स्वीकारल्या, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. नाथ महाराजांच्या हरिपाठात, सिद्धी लावी पिसे कोण तया, सिद्धी आम्हाला वेळ लावते, कोण तया पुसे. नेले राजहंसे पाणी काही, अरे तो पाणी नेईल का दूध नेईल. ज्याची दुधावर दृष्टी आहे तो पाणी बाजूलाच काढेल, ज्याची निर्विकल्प समाधीवर दृष्टी आहे तो सिद्धीला बाजूलाच काढेल. सिद्धी म्हणजे दूध आणि पाण्यातलं पाणी आहे आणि निर्विकल्प समाधी हे दूध आहे. योगी जर राजहंस असेल तर तो दुधाचं सेवन करेल, पाण्याचं सेवन करेल काय, करणार नाही. पण मग तिथपर्यंत कधी जाणं होईल, आता होईल का नाही. मग ती सिद्धी जीवनामध्ये आली की ते सिद्धीतून मग काय जी काही असेल, गौण सिद्धी, मुख्य सिद्धी, क्षुद्र सिद्धी वगैरे जे काही प्रकार आहेत त्याच्यातले,
त्या सिद्धींमध्ये कुठलीही सिद्धी आली तरी मग ते मिळत नाही, तर मग या सिद्धीला लोकांसमोर आणून हाच योग असतो जो मला प्राप्त झाला, हे मिरवलं जातं. पण त्या योग्याला हे माहिती आहे की ही सिद्धी म्हणजे योग नव्हे. सिद्धी हा योगामध्ये येणारा अनुकूल प्रतिबंध आहे, प्रतिकूल नाही, अनुकूल प्रतिबंध आहे. आणि त्याच्यामध्ये मग अडकला की आपल्याला हे मिळालं नाही, हे आपलं अपयश झाकण्याकरता आपल्याला जे मिळालेलं आहे तेच परिपूर्ण आहे असं मांडण्याचा जो प्रयत्न असतो, जी कासाविषयी असते ना, तो दंभ असतो. की नाही असं, हेच महत्वाचं आहे. गौण असलं तरी हे महत्वाचं. म्हणून योग यागानं भगवत स्वरूपाची सिद्धी होत नाही, कारण आमचा अधिकार नाही. पण आमचा अधिकार नाही हा आमचा अपमान आम्ही कसा सहन करावा, ही अडचण आहे. तुम्हाला अधिकार नाही असं म्हटलं तर आवडत नाही. आम्ही सकाळीच बोललो, अधिकार नाही असं म्हटलं की लोकांना आवडत नाही. 2 क्षेत्रामध्ये, एक राजकारण आणि दुसरं अध्यात्म. तुम्हाला ह्यातलं कळत नाही असं म्हटलं की माणसाला आवडत नाही. आज त्याला असं वाटतं मला सगळं कळतं. राजकारणातलं तर सगळंच कळतं. लिहून घ्या हो तुम्ही, युक्रेनची चूक नाही. तू कोण, तू कोण, कशा करता. मी विनोदाने मी हे सकाळी बोललो, आत्ताही सांगायला पुनरावृत्ती करायला संकोच. फाटके बनियन घालून अर्ध्या चड्डीत गावाच्या चौकात तंबाखू मळत हा आपल्या मित्राला, तेवढ्याच फाटक्या मित्राला हे सांगतोय की मोदी कुठं चुकलेत. काय अधिकार असेल तुम्ही मला सांगा ना, केवढा अधिकार असेल या लोकांचा, केवढा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या हाताखाली असणाऱ्या हजारो IAS अधिकाऱ्यांना जे कळलं नाही ते याला तंबाखू चोळताना कळलं. हे केवढा अधिकार आहे. त्याला जर म्हटलं तुला यातलं कळत नाही, बोलू नको, तर आवडतं का त्याला? नाही आवडत. तसंच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला ज्ञानाचा अधिकार नाही हो असं म्हटलं तर कुणाला आवडतं ते? मला नाही. मी डॉक्टरेट झालेलो आहे, माझं शिक्षण इतकं आहे आणि मला ज्ञानाचा अधिकार नाही. अरे ते शिक्षण म्हणजे ज्ञानाचा अधिकार नाही आहे, पण अधिकार नाही हे म्हणणं माणसाला सहन होत नाही. कारण का? कारण त्याच्या ठिकाणी जन्मजात अहंकार आहे. हे त्याचं कारण आहे. मी अहंकार घेऊन जन्माला आलोय, कारण मला मीपणाची जाणीव करून देण्याकरता मला कोणत्याही शास्त्राचा विचार करावा लागला नाही. कोणत्याही विद्यापीठामध्ये मी आहे हे सांगण्याकरता विशेष काही मला अभ्यासक्रम अभ्यासावा लागलेला नाही. तो जन्मजात आहे माझ्याबरोबर, तो सहज आहे. जन्मना एवं उत्पन्नम या दृष्टीने सहजता आहे त्या अहंकारामध्ये. आम्ही जन्माबरोबर तो घेऊन आलो. जन्माला आलेल्या लहान मुलाला आईचं दूध आत ओढावं लागतं हे कुणी शिकवलंय का? याच्याकरता काही त्यांनी प्रशिक्षण घेतलंय का? की हे दूध बाहेर ढकलायचं नसतं, हे आत ओढायचं असतं. मग नुकतं जन्माला आलेलं मूल आई स्तनाला लावते तर दूध आत ओढून घेतं, हे कुणी शिकवलं? हे तो जन्मजात घेऊन आला. आणि हे जसं सहजतेनं आमच्या जीवनामध्ये आलं तेवढ्याच सहजतेनं अहंकार आला. म्हणून पहिला दोष अहंकाराचा सांगितला 18व्या अध्याय. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. पहिली ओवी, कालची पहिली ओवी ज्ञानोबराय म्हणतात, तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. देहाचा अहंकार हा पहिला दोष आहे जीवनातला. तो सहज आहे, पण दंभ असा जन्माला येताना आपण घेऊन आलेलो नाही आहोत. कारण आपल्याकडे दंभ मिरवावा याच्याकरता काहीच नाहीये ना. दंभ मिरवण्याकरता अर्धवट मिळावं लागतं आणि अर्धवट पूर्ण आहे हे दाखवावं लागतं, तर तो दंभ आहे. म्हणजे निवडणुकीला उभा राहिला, पडला, डिपॉझिटही जप्त झालं आणि जेव्हा लोकांनी चौकशी केली तेव्हा तो असं म्हणाला की मला मुळातच याच्यात स्वारस्य नसतं, मी याच्यातला माणूस नाही हो, मी कुठेतरी हिमालयात बसून तप करण्याची माझी वृत्ती. हा दंभ आहे. हे कधी कळलं तुला? डिपॉझिट जप्त झाल्यावर हे ज्ञान झालं याला की मी हिमालयात बसून तप करण्याच्या योग्यतेचा आहे. हा दंभ आहे.
पण तो दंभ निर्माण होण्याकरता काहीतरी मिळावं लागतं, ही पहिली अट आहे. त्यामुळं योग याग विधी याच्याने जरी भगवत सिद्धी नाही झाली तरी योग यागानं जी अवांतर फलं मिळालेली आहेत त्या अवांतर फलातच आपल्याला पूर्णत्वाचा जर भ्रम निर्माण करायचा असेल तर त्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज ही भाषा बोलून दाखवतात. वायाची उपाधी, ही उपाधी आहे. ही उपाधी अनुकूल असते, प्रतिकूल असते. आता उपाधीचं विश्लेषण आपण वेदांतात पाहून घ्या. उपाधी किती प्रकारचा, तो आंतर उपाधी कोणता, बाह्य उपाधी कोणता, वगैरे वगैरे, हे उपाधी पुष्कळ आहेत. लौकिक उपाधी, अलौकिक उपाधी, हे उपाधीचे दोन प्रकार. लौकिक आणि अलौकिक या दोन्ही उपाध्यांमध्ये अंतरलौकिक, अंतर्बाह्य, अंतर अलौकिक, बाह्य लौकिक आणि बाह्य अलौकिक असे दोन दोन प्रकार होतात. दोन्हीचे पुन्हा अंतर्बाह्य असे प्रकार होतात. काही लौकिक उपाधी बाह्य असतात, म्हणजे हे माझं घर आहे, हा माझा कारखाना आहे, हे माझं शेत आहे, ही माझी पत्नी आहे, हे माझी मुलं आहेत, यांना माझे पण यांच्या संबंधाने आत्मत्व भावना ठेवून त्यांच्या संबंधानं जे निर्माण होतं ती बाह्य लौकिक उपाधी झाली. आणि आंतरलौकिक उपाधी कोणती, तर हे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, काम, हे सगळे लौकिकच आहेत पण बाह्य अंतर उपाधी आहेत. अलौकिकामध्ये कदाचित मुलगा नसेल, अलौकिक उपाधीमध्ये बाह्य अलौकिक उपाधीमध्ये कदाचित मुलगा नसेल, कदाचित घर नसेल, पण आश्रम असू शकतो. पण मुलगा नसला तरी शिष्य असू शकतो. मुलगी नसली, पत्नी नसली तरी शिष्यण असू शकते. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन आहे 16व्या अध्यायामध्ये.